नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आपण पाहत आहोत. अर्जुन सायलीला सत्य सांगतो की प्रिया आपल्या रूममध्ये आली होती, तिला लपवून मी ठेवलं होतं बाथरूममध्ये, कारण मी तुम्हाला खूप घाबरलो होतो. तुमच्यासमोर सत्य सांगणं मला जमलं नाही. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही मला इशाऱ्याने खुणवायला हवं होतं, तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवायला नको होतं. मी तुमची इथे पत्नी म्हणून राहते, माझ्या परवानगीशिवाय ह्या रूममध्ये कोणीही यायला नको असे मलाही वाटतं. ही रूम माझीही, मी समजते आपल्या दोघांचाही याच्यावर समान हक्क आहे ना. मग मला ह्या सगळ्या गोष्टींपासून लपवून का ठेवले माझ्यापासून? मला सत्य सांगायला हवं होतं तुम्ही, असं म्हणून सायली त्याच्याशी भांडत असताना पाठीमागनं आवाज येतो. पटकन दोघंजण उभे राहतात आणि ज्युनियर म्हणत रविराज सर तिथे अर्जुनला भेटायला येतात. तुम्हाला डिस्टर्ब केलं का मी? नाही तर मी नंतर येतो, असं रविराज म्हणायला लागल्यानंतर अर्जुन म्हणतो, नाही सर काही नाही, बसा ना तुम्ही, या इथे. आणि सायली म्हणते, तुमच्यासाठी मी काहीतरी घेऊन येते. आणि ते दोघंही नको म्हणतात. मग ती म्हणते, ठीक आहे, तुम्ही तुमच्या कामाचं बोलताय, मग मी खाली जाते. मग रविराज सर म्हणतात, ठीक आहे, आम्ही दोघं आमच्या कामाबद्दल बोलणार आहोत, थोडा वेळ आम्ही दोघं इथेच बसतो. आणि मग अर्जुनही म्हणतो, ठीक आहे, जा तू, आम्ही बसतोय, आम्हाला कॉफी वगैरे काही नको. मग दोघेजणे बोलत बसलेले असतात आणि सायली मग खाली जात असते. खाली जात असताना समोरून प्रिया येताना दिसते. प्रियाला ती आडवी होते, तिला दोन्ही बाजूंनी ती वरती चढूच देत नाही आणि ती वाघिणीसारखी समोरच तिच्यावर झडप घेण्यासाठी उभी असते. प्रिया म्हणते, हे काय चाललं आहे तुझं? मूर्खपणा, बालिशपणा. तेव्हा सायली तिला उत्तर देते, तू कुठे चालली आहे? तेव्हा ती म्हणते, मला वर जायचं आहे, अर्जुनच्या बेडरूममध्ये. तेव्हा ती म्हणते, म्हणजे आमच्याच रूममध्ये ना? तुमची नाही, मी अर्जुनच्या रूममध्ये चालले, असं तिला बोलू लागते. आणि सायली म्हणते, माझ्या परवानगीशिवाय माझ्या बेडरूममध्ये जायचं नाही. हाताला धरत तिला एका खोलीमध्ये मग सायली घेऊन जाते. इकडे रविराज सर अर्जुनशी बोलण्यासाठी आलेले असतात की मला तुला एक रिक्वेस्ट करायची आहे, माझ्या सगळ्या केस तू घ्याव्यात, कारण इतके दिवस झाले, आता मला तुला सांगायचं होतं ते मी तुला सांगत आहे. अर्जुन, आता प्रतिमा वापस आली आहे, मला सगळा वेळ प्रतिमासाठी राखून ठेवायचा आहे, माझ्या सगळ्या केस तूच लढाव्या अशी माझी इच्छा आहे. आश्रम केस मी जेव्हा घेतली ती फक्त तन्वीसाठी घेतली होती, आता त्या केसमध्येही मला जास्त इंटरेस्ट नाही, सगळ्या केस तूच सांभाळाव्या अशी माझी इच्छा आहे. आणि त्याच्यावर अर्जुन लगेच, येस सर, मी आणि चैतन्य लगेचच कामाला लागतो आणि सगळ्या केस आम्ही आता आमच्या हातात घेतो, तू काळजीच करू नको, तू तुझा सगळा वेळ प्रतिमा आत्यासाठीच दे, असं म्हणत ते बोलत असतात. तेव्हा दोघांमध्ये केसविषयी बोलणं चालू असतं, सगळं दोघंजण डिस्कस करत असतात. इकडे मात्र सायली फार चिडलेली असते. ते तन्वीला एका रूममध्ये घेऊन येते. तन्वी तिला म्हणते, मला हाताला धरून असं का आणलं इथे, माझा हात दुखला. तेव्हा मात्र सायली तिला आठवणीने सांगते, माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं, आमच्या रूममध्ये आमच्या परवानगीशिवाय तुझी येण्याची हिंमत करायची नाही. तेव्हा ती म्हणते, तू कोण मला सांगणारी मी कुठे जायचं आणि कुठे नाही? मी अर्जुनच्या रूममध्ये गेले होते. सायली तिला सांगते, तो रूम माझाही आहे आणि माझ्या नवऱ्याशी जास्त लगळपगळ तू करते हे मला दिसते. तेव्हा लगेचच तिला उत्तर देत तन्वी म्हणते, मग तुला दिसतंय ना, तुझा नवरा तुला कंटाळलाय, एवढंही तुला समजत नाही, तुझ्या नवऱ्याला तुझ्यामध्ये इंटरेस्टच राहिलेला नाही. आता असं बोलल्यानंतर सायलीला राग येत असतो आणि ती मोठ्या तोऱ्यात सांगत असते, तुझ्या माहितीसाठी सांगते की मी काल रात्री तुझ्याच बेडरूममध्ये लपले होते, तुझ्याच नवऱ्याने मला बेडरूममधल्या बाथरूममध्ये लपायला सांगितलं. आता तूच समजून घे, तुझा नवरा तुला किती कंटाळला आहे. थोड्या दिवसात आता तो माझ्याही प्रेमात पडला आहे, तो तुला लवकरच सोडेल आणि माझ्याच मागे लागणार, तू बघतच राहा, असं म्हटल्यानंतर सायली तिच्यावर रागवते आणि मनातली मान म्हणते, हा सगळा ना मूर्खपणा अर्जुनने केला, अर्जुनमुळे ही माझ्याशी एवढं तोंड वर करून बोलत आहे. आता ना ते इथे हवे होते, त्यांना दिसलं असतं ही कशी आहे आणि हिचं खरं रूप काय आहे. इकडे अर्जुन आता रविराज सरांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे. तो म्हणजे त्याला तो विचारायचा आहे की तुम्हाला ती डेड बॉडी मिळाली होती तिच्याबद्दल. तेव्हा रविराज सर म्हणतात, बोल ना, काय बोलायचं आहे. मग तो सांगू लागतो, तुम्हाला बॉडी मिळाली, तुम्ही DNA टेस्टही केले, तुम्हाला आता डाऊट नाही येते. तेव्हा सगळं काही मॅच झालं आणि आत्ता जी प्रतिमा आत्या आपल्या घरात आली आहे ती आणि ती बाई कोण असेल, असं म्हटल्यानंतर रविराज सर म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा केला, त्यावेळी ना मी सगळी चौकशीही केली होती. त्या बाईचा चेहरा जरी स्पष्ट दिसत नव्हता तरी तिच्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी होत्या त्याही मी पडताळून पाहिल्या होत्या. त्यावेळेला सगळे पुरावे असे होते की सगळे प्रतिमाच्याच बाजूने जात होते. त्यावेळी मी एवढा विचार केला नाही. मग DNA टेस्ट जेव्हा प्रियाचे आणि तिची मॅच केले तेही बरोबर निघाले. मग हे सगळं कसं घडलं मला ते कळलंच नाही. आता प्रतिमा आली, त्या आनंदात मी सगळं काही विसरून गेलो होतो, पण आता तू म्हणतोय म्हटल्यानंतर त्यांची परत चौकशी करायला हवी. अर्जुन मग सांगू लागतो
की तू कुठल्या हॉस्पिटलला चौकशी केली होती. तेव्हा तो सांगतो सिटी हॉस्पिटलला. मला वाटते मी त्या सिटी हॉस्पिटलच्या डीनला भेटावं आणि त्याच्याशी ह्या विषयावरती बोलावं. मलाही आता हुरहुर लागली आहे हे सगळं जाणून घेण्याची. लगेचच अर्जुन म्हणतो मीही तुझ्यासोबत येतो. पण रविराज सर त्याला सांगतात आत्ता घरात इतकं आनंदाचं वातावरण आहे, प्रतिमा घरी आली आहे म्हटल्यानंतर आता आपण ह्या विषयावरती कुणाशीच काहीही बोलायला नको. आपण याच्यात गुप्तता पाळायची. मी एकटाच जाईल आणि तिथे चौकशी करून येईल. कुणालाही कळता कामा नये की मी त्या हॉस्पिटलला चौकशी करणार आहे आणि जे काही पुरावे हाती लागतील मग ते लागल्यानंतर आपण त्याच्यावरती पुढे बोलूया. आता हा विषय फक्त आपल्या दोघांमध्येच राहायला हवा असंही तो सांगतो आणि त्याचं म्हणणं अर्जुनलाही पटतं. तू जे सांगत आहे ते एकदम बरोबर आहे, आपण तसंच करूया असं अर्जुन म्हणू लागतो आणि दोघांचं एकमत त्या विषयावरती होतं. रविराज सर मात्र त्याला म्हणतात आता इथून पुढे माझे सगळ्या जबाबदाऱ्या सगळ्या केसेस तूच बघ, मला आता फक्त आणि फक्त प्रतिमासाठी वेळ द्यायचा आहे. अर्जुन त्याला ओके म्हणतो, काहीच काळजी करू नको असंही सांगतो. मग तो निघून जातो. इकडे मात्र सायलीला प्रिया खूप चिडवत असते. तुझा नवरा मी एक ना एक दिवस माझ्या ताब्यात घेईल, माझ्या प्रेमात इतका लट्टू करून ठेवल त्याला, तो बघ माझ्याच मागे गोल 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 घिरट्या मारेल असा चॅलेंज आता ती सायलीला करते. सायलीला माहिती आहे हे सगळं खोटं आहे, तिला संताप होत असतो तिचा. पण आता प्रियाचं सगळं बोलणं ती गुमान ऐकत असते. ती सांगत असते मला अर्जुन अलिबागला घेऊन गेला, तिथे आम्ही किती रोमॅन्टिक वेळ घालवला, तिथेही तू येऊन कलमडली होतीस, पण जाऊ दे. तेव्हा सायली सांगते तिथे काही तुझ्यासाठी माझा नवरा आलेला नव्हता, त्यांचं काम होतं, कामासाठी ते अलिबागला गेले होते, योगायोगाने तू तिथे होतीस, माझा नवरा तुझ्या मागे येऊच शकणार नाही. तेव्हा सायलीला चिडवण्यासाठी ती म्हणते बघतच राहा, आता हळूहळू तुझा नवरा पूर्णपणे मी माझ्या ताब्यात घेईल, तो माझ्यावरती प्रेम करेल, तुझ्यावरती नाही, तुला सोडून तो माझ्याचकडे येईल. तेव्हा ती म्हणते तुझा हा गैरसमज आहे, माझा नवरा मला सोडून कुठेही जाणार नाही, अगदी तुझ्या मागे तर अजिबातच नाही. माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं, नाहीतर एक बायको कशी नागिनीसारखी फणा काढून तुझ्यासमोर उभी राहील तुला बघायला मिळेल. तेव्हा ती म्हणते तू नागिन बन नाहीतर अजून काहीतरी बन, पण तुझा नवरा माझ्याच मागे घिरट्या घालणार एवढं मात्र नक्की, आणि माझ्या मागे प्रेमात कसा वेडा होईल हे मी तुला दाखवणारच आहे. तेव्हा मात्र सायली चिडते आणि सांगते तुझे हे सगळे नाटकं धंदे सगळे आहे ना ते बंद करायचे, गपगुमान इथून माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं, आणि जर राहिली नाही तर पुढे जे काही परिणाम होईल ते भोगायलाही तयार राहा. तेव्हा ती म्हणते तुलाच मी काय काय दाखवते तेच तू पाहत राहा, तुझा नवरा माझ्या मागे कसा घिरट्या घालेल, माझ्या प्रेमात कसा लट्टू होतो, आत्ताही तो माझ्या प्रेमात लट्टू झालेला आहे, हे तुला लक्षातही आलेलं नाही, किती भोळी आहेस तू. तेव्हा ती म्हणते मला भोळी भाबडीत समजू नको, जेव्हा मी नागिनीसारखी फणा काढून तुला डसेल ना तेव्हा तुला कळेल. प्रिया म्हणते ठीक आहे, आपला चॅलेंज समज, तू जिंकते की मी, आणि सगळ्यात पहिले कोणाला अर्जुनचं प्रेम मिळते तेही आपण दोघी पाहूयाच, आणि तुझा नवरा मला तुला सोडून कसा माझ्या मागे येतो हेही पाहतच राहा, असा चॅलेंज देऊन आता प्रियाला निघून गेली सायलीला चॅलेंज देऊन. इकडे मात्र पूर्णाजी काळजीत असते, कशी नशीब घेऊन मी जन्माला आले, आता माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर असूनही ती माझ्याशी बोलत नाही असं आजी बोलत असते. आणि कल्पना तिला समजत असते तुम्ही काहीही काय विचार करताय, त्यांची स्मृती परत आली की त्या परत तुम्हाला आई म्हणून हाक मारतीलच ना. तेव्हा पूर्णाजी म्हणते मला असं झालं कधी तिची स्मृती परत येईल, ती मला आई म्हणून हाक मारेल का उटळून मिठी मारेल असं झालं आहे, आणि माझी मुलगी इतक्या जवळ असूनही मला तिला मिठीत घेता येत नाही, कसं दुर्दैव आहे ना माझं. तेव्हा आजी बोलत असताना कल्पना तिला समजून सांगते मला हे असं झालं आहे, माझ्या मैत्रीण मला पुन्हा कधी मिळेल, माझी ती नणंद जरी असली तरी ती माझी पूर्वीची मैत्रीण, आम्ही दोघीजणी किती मनमोकळेपणाने आमच्या मनातलं एकमेकींना सांगायचो, किती मनमोकळेपणाने बोलायचो, आता मी ते सगळं काही मिस करत आहे. माझ्यासमोर माझी मैत्रीण असूनही ती माझ्यापासून किती दूर गेली आहे, पण त्यांची स्मृती परत आल्यानंतर त्या पुन्हा आपल्याशी पूर्वीसारखं वागतील असं म्हणत ती तिचं कपाट आवरत असते आणि पूर्ण आजीच्या कल्पनाच्या गप्पा चालू असतात. त्याच वेळेला पूर्ण आजी म्हणते मला तर असं झालं तिची स्मृती परत आल्यानंतर ती मला पूर्ण आई म्हणून हाक मारेल तेव्हा मला किती आनंद होईल. त्या बोलणं चालू असताना तेव्हा कल्पनाला तिचे कानातले दिसतात, ते कानातले ती खोलून पाहते आणि त्या कानातल्यांची मग तिला गोष्ट आठवते आणि पूर्ण आजीलाही ती आठवण करून देते. तुम्हाला हे कानातले आठवतात का? पूर्ण आजी म्हणते प्रतिमाला दिलेले कानातले. तेव्हा कल्पना सांगते हे का माझ्याकडे कसे आले तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा पूर्ण आजी म्हणते नाही ग, मला तर माहितीच नाही तुझ्याकडे कसे आले. तेव्हा ती सांगू लागते आम्ही दोघीजणी अशाच गप्पा मारत बसलेले. मग त्या रविराज सरांच्या गोष्टी सांगत होत्या आणि त्याच वेळेला माझं लक्ष त्यांच्या कानातल्यांकडे गेलं आणि त्या बोलत होत्या की
रविराज सर तन्वीसाठी काय काय करायचं म्हणताय, काय काय नाही, दोघीजणी गप्पा मारत होतो. माझं लक्ष त्यांच्या कानातल्यांकडे गेलं आणि मी त्यांना म्हटलं, खरंच तुमचे कानातले खूप सुंदर आहे. तेव्हा तिला ते आठवलं आणि मग ती सांगू लागते, त्या कानातल्यांविषयी आम्ही बोलत होतो. मी मग बोलता बोलता पुन्हा आपली कॉफी पित होते. त्याच वेळेला ते कानातले प्रतिमाने कानातनं काढले आणि माझ्यासमोर देऊ केले. तिला मी म्हटलंही, असं सोन्याचा दागिना असं पटकन कोणीही कौतुक केलं तर काढून द्यायचा नसतो, ते तुझ्या आहे, तुझ्याकडेच राहू दे. तेव्हा प्रतिमा मला म्हणते, तुझ्यासाठी हे काही एवढं मोठे नाही, मी तुझ्यासाठी काही देऊ शकते, तू माझी जीवाभावाची मैत्रीण आहेस. मी घेत नव्हते तेव्हा तिने मला बळजबरी ते कानातले दिले. अगं तू माझी मैत्रीण नाही तर बहिणीसारखी आहेस, तुला आवडले ना तू घाल, सोन्याचं वगैरे असं काही नसतं, त्याच्यात ना मेन म्हणजे प्रेमच महत्त्वाचं असतं, असं प्रतिमा मला सांगत होती. आणि प्रेमाशिवाय ह्या जगात काही दुसरं मिळत नाही असंही प्रतिमा मला समजून सांगत होती. तेव्हा मात्र आजी म्हणते, माझी प्रतिमा आहेच अशी, सगळ्यांना आनंदी ठेवायचं, सगळ्यांना प्रेमच प्रेम द्यायचं, एवढंच तिला जमतं. कल्पना म्हणते, खरंच नाव मलाही तिच्या सगळ्या गोष्टी जशाशी तशा आठवतात आणि तिचं फार कौतुकही वाटतं. इतक्या मोठ्या मनाची ती, कधीही एखादी महागडी वस्तू कुणाला द्यायला ती मागे पुढे पाहत नव्हते. तिला फक्त समोरच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला पाहिजे, एवढंच तिचं टार्गेट असायचं. आणि प्रतिमाचं कौतुक करताना पुन्हा आजी म्हणते, ती खूप मोठ्या मनाची दिलाची होती. आपण हे कानातले जर तिला दिले तर, असं कल्पना पूर्ण आजीला कल्पना देते. म्हणते, जर आपण हे कानातले तिला दिले आणि त्या क्षणाचं ते सीन तिला जर आठवला तर जुन्या जुन्या गोष्टी पाहून तिला तिच्या भूतकाळातल्या गोष्टी आठवू शकता ना. पूर्ण आजीलाही हे पटतं. खरंच आपण तिला अशा छोट्या छोट्या गोष्टींची आठवण करूनच द्यायला हवी, असं म्हणत दोघीजणी ते कानातले घेऊन आता प्रतिमाच्या दिशेने निघतात. इकडे मात्र सायली किचनमध्ये काम करत असते आणि अर्जुनला तिला काहीतरी सांगायचं असतं. रविराज सरांचं त्याचं बोलणं झाल्यानंतर तो सगळ्यात पहिले किचनमध्ये सायलीशी बोलण्यासाठी येतो. सायलीशी त्याचं बोलणं अर्धवटच राहून गेलं होतं. त्याला तिची माफी मागायची होती, तिने अजून त्याला माफ केलेलं नव्हतं. तो तिला म्हणत असतो, प्लीज मी सॉरी म्हणतो ना, आपल्या दोघांचं ठरलं होतं ना. पण ती म्हणते, तुम्ही तुमच्या जोडीदाराशी खोटं बोललात, तुम्हाला खोटं बोलायला नव्हतं पाहिजे ना. तो म्हणतो, मग मी काय करू, मला सांग ना, मला माझी चूक मान्य आहे, मी खूप घाबरलो होतो त्यावेळेला तुम्ही चिडाल म्हणून मी हे सगळं केलं. मग तो उठबशा काढून तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो. 1 2 3 4 अशा केलेच असतात की समोरून त्यांना प्रिया येताना दिसते. प्रियाला पाहिल्यानंतर तो घाबरतो आणि सायली तुझ्याजवळ अर्जुन आहे का अशी हाक मारत ती समोर त्याच्या येऊ लागली. तो पटकन तिथे खाली बसतो आणि ही कशाला इथे कलमडली म्हणून डोक्यावरती हात मारतो आणि सायली एक शब्दही बोलतच नाही. तितक्यात अर्जुन मग खालून तिला हाय असं करतो. तेव्हा ती म्हणते, तू इथे काय करतोय, किचनमध्ये खाली का बसलेला आहेस तू. ती डोकावून खाली पाहू लागते. तेव्हा अर्जुनला एक युक्ती सुचते, आता हिच्या प्रश्नाचं उत्तर काय देऊ. मग तो त्याच्या खिशातला मोबाईल दाखवतो आणि म्हणतो, माझा मोबाईल खाली पडला होता ना, तोच घेण्यासाठी मी खाली वाकलो होतो. मग ती म्हणते, चल ना, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तो म्हणतो, नाही मी नंतर बोलेल, माझं इथे काम आहे. तेव्हा ती त्याला आग्रह करते, नाही माझंच काम आहे तुझ्याशी, मला तुझ्याशी बोलायचं आहे, प्लीज चल ना म्हणत त्याचा हात खेचू लागते. रागाने सायली अर्जुनकडे पाहत असते. अर्जुनला ते कळतंय, पण आता ही पण ओढते, ती पण बघते. म्हटल्यानंतर त्याला काय करावं सुचेना. ती ओढत त्याला हॉलपर्यंत घेऊन जाते. तितक्याच समोरून कल्पना येते. कल्पना म्हणते, हे काय चाललं आहे. तेव्हा सायलीला बघत कल्पना म्हणते, नक्की काय चाललं आहे हे. तितक्यात प्रिया म्हणते, मला ना याच्याशी बोलायचं होतं, मी खूप दिवस झाले याच्याशी गप्पा मारल्या नाही, मला अर्जुनशी बोलायचं आहे म्हणून मी त्याला घेऊन चालले आहे. तेव्हा कल्पना म्हणते, तो ना किचनमध्ये होता, म्हणजे बायकोशी काहीतरी प्रायव्हेटच बोलत होतं ना. नवरा बायकोंना वेळ द्यायला हवा की नाही, त्या दोघांचं महत्त्वाचं काय बोलणं चालू असेल त्यांना बोलू द्यायचं ना, तू का त्याला घेऊन चालली आहेस. आणि नवरा बायकोंमध्ये जास्त लुडबुड करू नये बाहेरच्यांनी, असं माझी इच्छा आहे. असं म्हणत कल्पना तिला डाफरते आणि म्हणते, तू ना एक काम कर, अस्मिताशी गप्पा मार, जा तिच्या रूममध्ये जाऊन बस बरं, आणि ह्या दोघांना थोडा वेळ एकमेकांसोबत घालू दे. मग कल्पना अर्जुनवर चिडते, हल्ली तुझं तिच्याशी वागणं मी बघते, खूपच जास्त गोड वागायला लागलं आहे, मला तर हे बघवत न झालं आहे. आणि नेमका काय हेतू आहे रे तुझा तिच्याशी एवढा चांगला वागण्याचा. आणि सायलीसमोर तुम्ही दोघं एकमेकांशी इतकं चिटकून बोलताय, हेही तुला समजत नाही. ती मुलगी कशी आहे तुला माहिती आहे ना. आणि ती रागवत असताना सायली मात्र अर्जुनकडे पाहत असते. त्याची फजिती झालेली पाहून तिला खूप हसायला येत असतं.
आणि अर्जुन तिला काहीच समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण कल्पना ऐकत नसते. अगं तिची आई तिला ओळखत नाही, बिचारी किती दुःखी आहे, मग तिला आपण अजून जास्त दुःख नको द्यायला, म्हणून मी तिच्याशी चांगलं वागतोय असं तो समजावून सांगत असतो. आणि कल्पना मात्र सायलीला रागवत असते. इथून पुढे हे दोघं जर जास्त जवळ यायला लागले तर तू लक्ष ठेवायचं, तू त्याला रागवायचं असंही म्हणते. आणि अर्जुनलाही कान उघडणी करते, तुमचं हे जास्त एकमेकांच्या जवळ येणं मला काही पसंत नाही असं बोलून ती निघून जाते. आता अर्जुनही सायलीच्या जवळ जातो, तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. सायली मात्र आता काहीच बोलत नाही. ती म्हणते तुम्ही तर उठबशा काढत होते ना, तुमच्या उठबशा पूर्ण झालेल्या नाही, 4च तर काढल्या आहे आत्तापर्यंत, काढा बरं तुमच्या उठबशा. तो तिला सांगत असतो, हे बघ मी ना हे सगळं फक्त आपल्या प्लॅनसाठीच करत होतो ना, मला काय माहिती ते आपल्या घरी येऊन राहणार आणि एवढा सगळा गोंधळ माझ्या भोवती सुरू होणार. असं म्हटल्यानंतर ती रागाने त्याच्याकडे पाहत असते. तो उठबशा काढता सायलीला समजावून सांगत असतो, प्लीज मला माफ करा, मी आता इथून पुढे तुमच्यापासून काहीही लपवणार नाही, झाली चूक, पण आपल्याला आता पुढचा प्लॅन बघायला हवा ना, असं दोघांचं बोलणं चालू असतं. आणि तो तिला सॉरीही म्हणत असतो. मग सायली आता त्याला माफ करायचं ठरवते, कारण आता खूपच जास्त ताणवायला नको असं ती विचार करते. आणि अर्जुन उठबशा काढतच असतो, बोलतही असतो, समजवतही असतो सायलीला. मग सायली त्याला नंतर म्हणते, ठीक आहे झालं ते झालं, पण पुन्हा माझ्याशी खोटं बोलायचं नाही, जोडीदाराशी कधीही खोटं बोलू नये, मी तुमची अर्धांगिनी आहे ना. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो, म्हणजे काय, तुम्ही काय सांगत होतात. तेव्हा ती तिचा विषय पुन्हा बदलते आणि म्हणते तिच्यापासून दूर राहायचं, घरामध्ये जास्त नाटकं तुमची मी सहन करणार नाही असंही ती सांगते. थोडक्यात थोडं ठीक आहे, पण जास्त लगळपगळ तिच्याशी करायचा नाही म्हणजे नाही. अर्जुनही म्हणतो, प्रॉमिस करतो मी जास्त गडबड घोटाळा आता करणारच नाही, तुम्ही जसं सांगाल तसं मी वागणार असंही तो तिला प्रॉमिस करतो. आणि मग सायली त्याच्याकडे पाहते, त्याचे ते एवढ्या लाड्यागोड्या करण्याचा एवढा प्रयत्न पाहिल्यानंतर तिलाही त्याचं ते बोलणं पटतं आणि मग ती छानशी स्माइली देते. आणि मग तो म्हणतो, ठीक आहे आता ना खूप झालं, आता मला काम करायचं आहे, 1-2 केसेस आहे ज्याच्यावरती चैतन्यासोबत मी काम करतोय, रूममध्ये बसतो. तेव्हा ती म्हणते, तुमच्यासाठी मी कॉफी आणते, पण तो म्हणतो, नको मला आता कॉफीचाही मूड नाही, माझ्या पोटात जागाच नाही, कॉफी नाही, काही नाही, आता काम करायचं, फक्त काम आणि काम. मग तो काम करायला जातो, तिथे चैतन्य नाही हे पाहून लगेचच प्रिया त्या दोघांसाठी कॉफी घेऊन जाते. आणि सायली डोकावून पाहते तर दोघंजणं कॉफी पित असतात. मी देत होते तेव्हा नाही म्हटले आणि आता यांनी दिले म्हटल्यावर घेत आहे. आता त्याला धडा शिकवण्यासाठी सायली पातीला भर कॉफी करून ठेवते आणि त्याने जेव्हा मागितली तेव्हा ती कॉफी त्याला द्यायची असं ठरवलं. तो जेवायला मागतो, बायको मला खूप भूक लागली, जेवायला देतेस का, तेव्हा ती त्याला कॉफी देते. आता पुढे जे काही होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण नक्की सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, लाईक करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू, धन्यवाद.